दोघं एकमेकांवर प्रेम करत राहा. किती पण लोचवू दे, काय पण लोचवू दे, पण हेच प्रेम ना तुम्हाला बांधून ठेव. ये भाय, तू कुठे शिकला रे एवढं सगळं? हा? रे सत्या, ते ना स्वतः प्रेमात पडल्यावरच कळत. नको रे बाबा नको, हे प्रेम बिम वाली लफडीच नको. नाही तर कसं व्हायचं ना, सोनू तू उठला का, बाबू तू जेवला का, मोनू फिरायला जायचं, हाबुडी मोमोज खायचे. नको, हे असलं झंगटच नको. मेडिकल, आता तू बोल. हो, मी काय बोलणार ना. आता बोलतो का? लाजू नका, जा जा तिकडे जाऊन बोल जा. सचिन सर, राधा कबीर, कॉंग्रॅच्युलेशन. लेक्चर्स अटेंड करा, लेक्चर्स बंद नका करू. कॉलेज प्रिमाइसेस मध्ये फक्त अभ्यास झाला पाहिजे. बी अन आयडियल कपल. ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर लाईफ. बघा, आयुष्यात आहे ना खूप कठीण प्रसंग येतील, बट यू हॅव टू बी टुगेदर ऑलवेज. कीप दॅट इन माइंड. डोंट लूज इच अदर. डॉक्टर सचिन, ओके. हा, लेक्चर संपलं. थँक्यू. थँक्यू 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 सचिन सर. मेडिकल बसला. वा 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 वा. कबीर, तुझी आई प्रेमळ आहे ना? अशी नाहीये ना? हे बघ राधा, आत्ताच चान्स आहे. पळून जायचं तर आत्ताच पळून जा, म्हणजे सासूचा काही त्रासच नाही. कसा? अरे काही काय सत्या, आधी आम्हाला आमचं प्रेम तर एन्जॉय करू दे. लग्नाला वगैरे वेळ अजून. करेक्ट आहे कबीर. लग्नाचा इतक्याच विचार करायची गरजच नाही. आणि तसंही ही वेळ परत येणार नाही ना. लग्नाच्या आधीची जी कोर्टशिप आहे ना, ती एन्जॉय करा. एकदम भरभरून प्रेम करा एकमेकांवर. आणि कसं असतं, आपण जेव्हा समोरच्याला एक्सेप्ट करतो ना, तेव्हा फक्त त्याच्या पॉझिटिव्ह पॉइंट्सने नाही, तर त्याच्या निगेटिव्ह पॉइंट्स सकट त्याला एक्सेप्ट करायला पाहिजे. एनिवेज, तुमच्या रिलेशनशिपचा अभ्यासावर परिणाम होता कामा नये. येस मॅम. बोलली, अहो राधा बोलली. म्हणजे म्हणजे मगापासून फक्त लाजतेच आहे. ते तोंडातून एक शब्द पण फुटत नाही, म्हणून म्हटलं राधा बोलली. काय पिंकी? मेडिकल, फोटो दाखवू का? नको 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 नको. अगं राधा, तू परत लाजतेस. अगं बोल ना आता काहीतरी. अगं लाजायचं नाही, सतत बोलायचं पण आहे. ए पिंकी, तू उगाच तिला त्रास देऊ नकोस. हा, हे हा बघ, लग्न झालं नाही तर आता तिची बाजू घ्यायला लागला बघ. सो लेट द पार्टी बिगिन. म्युझिक कोणी थांबवलं? मी थांबवलं. ए अक्का, काय झालं? एवढं कशाला मचान करते? काय झालं? काय ही काय गाणी आहेत का? हा, काय गाणी आहे? हा धांगडधिंगा आहे. आणि काय रे? हा, उठ. अगं, अक्के, मेडिकल,
उद्या तुम्ही कमरेचं काढून डोक्याला गुंडाळाल. ही गाणी बंद करा. अगं अक्की अशी काय करतेस तू? कशाला बंद केलंस ते? हा, नाचतात ना सगळे. अगं कबीर आणि राधाची पार्टी आहे ना, त्यांना एन्जॉय करू दे ना. एकदा सांगितलं ना, गाणी बंद म्हणजे बंद. बरोबर आहे अक्का तुमचं. ऍक्च्युली काय गाण्यांवरती नाच चालू आहे? असं कोणी कधी करतं का अशा पार्टीत? अजिबात नाही. गाणी अजिबात वाजणार नाही, डान्स अजिबात होणार नाही. सगळ्यांनी अक्कांचं ऐका. बरोबर आहे अक्का तुमचं? नाही म्हणजे तशी ही गाणी चांगली आहे. लावा गाणी. पण का? मी तर म्हणते नकोच. असली काय आणि तसली काय गाणीच नकोच. तुम्ही इतका छान स्वयंपाक करून आणलाय, जेवायला पाहिजे सगळ्यांनी. चला 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 जेवायला चला सगळ्यांनी. नाही लावा गाणी, म्हणजे पोरं नाचतील आणि मग त्यांना भुका लागतील. झिंगाट लावा. चला लावा. हा अरे मुर्द्या, तुझ्या बापाने खाल्ले होते का काट्या चमच्याने? ठेव तिकडं. ठेव. आय एम फ्रॉम लंडन. अरे तुझं कसं लंडन? ठेव. चल हाताने खा. तोड ती भाकरी. नको तोड म्हणलं ना. हा बुडव. काय झालं? वर बघ. बघ. आता कबीर राधाचा डान्स झाला पाहिजे. कम ऑन कबीर. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही सगळ्यात असतात. ए प्लीज आभार प्रदर्शन पुढे. इनफॅक्ट आम्ही सगळ्यांनी तुम्हाला दोघांना थँक्यू म्हणायला पाहिजे खरं तर. अँड आय होप राधा यू लाईक द गिफ्ट. ओके. आणि नेक्स्ट गिफ्ट आहे सत्या भाऊजी तुमच्यासाठी. इतकं छान डेकोरेशन केलंय तुम्ही, त्यासाठी तुम्हाला आहे हे स्पेशल गिफ्ट.
अरे वहिनी कशाला तुम्ही लाजवता आपल्याला. नाही नाही, खूप इम्पॉर्टंट आहे हे. आय होप तुम्हाला आवडेल. पुढचं गिफ्ट आहे पिंकीला. इतका छान डान्स केलास तू, म्हणून तुझ्यासाठी हे स्पेशल गिफ्ट आहे. नाही कशाला ना गिफ्ट आणि नको नकोय, मेकअपचं साहित्य नकोय. नाही आता तुम्ही एवढं घेते. थँक्यू. थँक्यू. आणि आता सगळ्यात महत्वाचं गिफ्ट, ज्यांनी या पार्टीला इतकी छान बहार आणली त्यांच्यासाठी, अक्कांसाठी ज्यांनी इतकं छान जेवण बनवलं, त्यामुळे सगळ्यात मोठं गिफ्ट हे अक्कांना. मला नकोय. अक्का जा ना, घे ना गिफ्ट. प्लीज अहो घ्या ना गिफ्ट खरंच. अगं अक्के जा. एकदा सांगितलं ना मला नकोय म्हणून. कबीर अक्का प्लीज गिफ्ट घे ना माझ्यासाठी. मॅम खरंच थँक्यू सो मच. कारण तुम्ही सगळे आलात ना, म्हणून खरंच खूप मजा आली. आता आभार प्रदर्शन पुरे. इनफॅक्ट आम्ही सगळ्यांनी तुम्हाला दोघांना थँक्स म्हणायला पाहिजे, कारण तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांची संध्याकाळ इतकी छान गेली. राधा, आता मात्र तुमच्या आई वडिलांना लवकरात लवकर भेटवा. हे असं सेलिब्रेशन त्यांच्या बरोबर पण व्हायला पाहिजे ना. येस मॅम. आय एम सो एक्साइटेड तुमच्या आई वडिलांना भेटायला. अरे हिचं काय रे मध्येच. की तू जरा गप बसतेस का? कपस का हिला कशाला भेटायचं राधाच्या आई बापांना. अगं की हो पण अहो पण मॅम, अरे मास्तरीला तर कॉलेजात, इथं नाही, समजलं ना. आपल्याला खरं तर कबीरच्या आई बापांना भेटायला पाहिजे. राधा, उद्याच तुमच्या आई वडिलांना भेटूयात. हा, कारण उद्या माझ्याकडे वेळ आहे. हो मॅम. खूप उशीर झालाय, निघायला हवं. ओके चला पिंकी निघूया. गुड नाईट राधा. बाय बाय गॉड ब्लेस यू. बाय. बाय. चलो बाय कबीर, टेक केअर. बाय. देवा तू इथेच थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. मी आलोच. अरे पण हा अरे बाय. आता काय चाललंय काय? डॉलीबाईंना राधाच्या आई बाबाला भेटायचंय आणि आपल्याला कबीरला भेटायचंय. आता कबीरचा काय लोचा आहे ना, काय माहित. देवा थँक गॉड यार तू भेटलास. मला वाटलं तू भेटणारच नाहीस. अरे कबीर वा बस, काय बोल, काय काम आहे? अरे तू तर ऐकलंस ना आई काय म्हणाली ते. काय? अरे तिला राधाच्या आई बाबांना भेटायचंय. हा मग? मग काय, तिला राधाच्या आई बाबांना भेटून चालणार नाही. हा पण आई बाबाला भेटली तर लोचा काय? लोचा? अरे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होईल हा. का, काय झालं? अरे जर माझी आई राधाच्या बाबांना भेटली ना, तर समज आमचं लग्न मोडलं. का असं का? काय केलं तिच्या बापाने? तू ओळखतोस का त्यांना? नाही, पण मला तिच्या वडिलांबद्दल कळलंय. काय कळलं तुला? हेच की ते अंडरवर्ल्डचे सगळ्यात मोठे डॉन आहेत. तुला कसं कळलं? कोणी सांगितलं? राधा. राधाने अजून काय सांगितलं? अजून अरे म्हणजे त्याचं नाव, गाव काहीतरी सांगितलं असेल ना? नाही, एवढंच सांगितलं. नक्की एवढंच सांगितलं? अरे हो रे, तू सारखं सारखं तेच काय विचारतोय. आणि मुळात प्रॉब्लेम राधा नाहीये, प्रॉब्लेम आई आहे. तुला माहितीये ना, तिने एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की मग ती सोडत नाही. त्यात तिचे नियम तत्व. जर आईला कळलं ना की राधाचे वडील सगळ्यात मोठे डॉन आहेत, तर तिला धक्का बसेल रे. आणि तिच्या त्या नियमात तत्वात हे बसत नाही. करेक्ट. अरे करेक्ट काय, आईने त्यांना भेटून चालणार नाही. आणि तिला अगदी उद्याच भेटायचंय त्यांना.
ती खूप एक्साइटेड आहे त्याच्यासाठी. कबीर आपलं तर भेजा काहीच काम करत नाही रे. देवा प्लीज तू असं नको बोलूस यार प्लीज. हे बघ तू काही कर पण ह्यातनं काहीतरी वे आउट काढ. अरे कबीर नाही देवा, हे बघ आता माझी आणि राधाची जबाबदारी ना तुझी आहे असं समज. तू काहीतरी फिगर आउट कर आणि मला सांग. देवा सांगशील ना प्लीज प्लीज. तू काहीतरी फिगर आउट कर. मला आता जावं लागेल, राधा माझी वाट बघते. चल बाय. अरे कबीर पण तुझी आता वाट लागली आपली. कबीर आपल्याकडे प्रॉब्लेमचं सोल्युशन मागतोय. जे आता आपणच प्रॉब्लेम आहे त्याला कसं सांगायचं. या वेलकम मिस्टर देवा सुर्वे. मी तुमचीच वाट बघत होते. आता काय नवीन लोचा आहे. काही म्हणालात का? नाही ते तुला काय नाही. मला वाटलं पार्टी बद्दल बोलतोयस की काय, कारण तुला माझी पार्टी आणि माझा पार्टनर फारसा आवडलेला दिसत नाहीये. असं कसं शक्यच नाही. तुझी पार्टी एक नंबर होती आणि तुझा पार्टनर तो एक नंबरच आहे. आपण ना आपल्या पोरीसाठी किती पण शोधला असताना असा कबीर सारखा पोरगा कधीच आपल्याला सापडला नसता. तुझी मुलगी हे कळल्यानंतर चांगला मुलगा तसाही नसता मिळाला. हा बरोबर बोलते तू. पण तू खुश आहे ना? बस आपल्याला काय पाहिजे. बाळा आज आपण ना एक बाप म्हणून ना खूप खुश आहे. तुझ्या चेहऱ्याकडे बघून तर तसं काहीच वाटत नाहीये. पण जर खरंच तसं असेल आणि माझा आनंद टिकावा असंही वाटत असेल तुला, तर फक्त एकच काम कर. हा बोल ना राधा. आपण तुझ्या खुशीसाठी ना काय पण करायला तयार आहे. आयुष्यात मला पहिल्यांदाच फॅमिली म्हणजे काय हे कळतंय. मला माझी फॅमिली मिळते, ती पण सभ्य, सुसंस्कृत आणि समाजात प्रतिष्ठा असलेली. एकदम खरं बोलतेस तू. जसा कबीर आहे ना तसेच त्याचे आई बाप पण एकदम बेस्ट. मग फक्त एवढंच कर. तू माझा बाप आहेस हे कधीच कोणाला कळता कामा नये. आणि तू आतापर्यंत जे काही वागलायस, जे काही केलंय, त्याची सावली माझ्या आयुष्यावर परत कधीच पडू देऊ नकोस. प्लीज. मुलगी म्हणून मी तुझ्याकडे फक्त एवढंच मागते की मी तुझी मुलगी आहे हे कधीच कोणाला कळू देऊ नकोस. आणि तूही ते विसर. निघते मी. कबीर वाट बघत असेल माझी. तू माझा बाप आहेस हे कधीच कोणाला कळता कामा नये. आणि तू आतापर्यंत जे काही वागलाय, जे काही केलंय, त्याची सावली माझ्या आयुष्यावर परत कधीच पडू देऊ नको. अरे काय पण बोलते ती. आणि तू त्या होला हो काय करतो रे. काय तुझ्याशी बोलतोय. अरे तू बोलणार आहे का. ए बाय. सध्या कबीर बोलतो आपल्याला ना मदत कर. आणि राधा बोलते आपल्यापासून दूर निघून जा. आपल्याला कळतच नाही रे काय करायचं. सध्या आपल्याला वाटतं ना आपण ना त्या झोक्यावर बसून जो तो येतो तो पाठीमागून आपल्याला ना जोरात धक्के मारत बसतो. आपल्याला वाटतं आता आपण ना जमिनीजवळ आलोय, आता आपले पाय टेकतील. साला तेवढ्यात कोणतरी येऊन ना पाठीमागून जोरात धक्का मारतो आणि आपण परत हवेत उडवले जातो. सध्या आपला भेजा काहीच काम करत नाही. आपल्याला काहीच कळत नाही काय करायचं. काय होणार आपल्याला काय माहित. तुझं नाव, तुझी संपत्ती, तुझा पैसा आणि हे नातं सगळं सोडून चाललीये मी. आजपासून तू मेलायस माझ्यासाठी. मी तुझी मुलगी नाही,
आणि तू माझा बाप नाही. तुला खरंच जर मदत करायची असेल ना तर एक करशील. हा, बोल ना तू. आतापर्यंतची माझी सगळी नाती तुटली तुझ्यामुळे. कबीरशी असलेलं माझं नातं कधीच तुटणार नाही याची खात्री दे तू मला. आता हे सगळ्यांसमोर आपण तुला वचन देतो, तुझ्या आणि कबीरच्या नात्यावर आपण संकट नाही येऊ देणार. आपल्याला वेळच जात नव्हता, आपण फुल टू टाइमपास करत होतो.